मैत्रिणींनो, आपल्या सगळ्या महिलांचा एक कॉमन प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे आपण दिवसभर बिझी असतो पण प्रोडक्टिव्ह मात्र नाही. काम संपतच नाही. किचन, क्लिनिंग, कपडे, मूल आणि पुन्हा तेच सायकल. पण खरं सांगायचं तर प्रॉब्लेम कामांमध्ये नाहीच, प्रॉब्लेम आहे आपल्या सवयींमध्ये. तर नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आशा करते की मस्त आणि मजेतच असाल. मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अगदी छोट्या छोट्या सवयी शेअर करणार आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही घरातली कामे लवकर संपवू शकता, या व्यतिरिक्त स्वतःसाठी वेळही काढू शकता. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली सवय, कुठलीही प्लॅनिंग न करता दिवसाची सुरुवात करणे. बरेचदा असं होतं की सकाळी उठल्यावर काय करायचं हेच ठरलेलं नसतं. त्यासाठी मी नेहमी तुमच्यासोबत सांगत असते की रात्रीच टू डू लिस्ट तयार करून ठेवा, आणि रात्री वेळ मिळत नसेल तर मग सकाळी अर्धा तास लवकर उठा आणि सकाळी मात्र दिवसभरात आपल्याला काय करायचं आहे ते एका डायरीवर लिहून काढा. खरं सांगू मैत्रिणींनो, या एका छोट्याशा सवयीने माझं 50% काम सोपं झालेलं आहे. जसं माझे रेग्युलर जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहिती आहे की मला सकाळी नवरोबांचा त्याचबरोबर नियाचाही टिफिन रेडी करायचा असतो. नियाला काहीतरी टिफिनमध्ये वेगळं पाहिजे असतं, तेच आम्हाला सहसा सकाळच्या नाश्त्याला चालतं, आणि नवरोबांना देखील 9 वाजता निघायचं असतं, त्यामुळे सकाळी नवरोबांचा फुल टिफिन देखील रेडी करायचा असतो. तर आज सकाळी नाश्त्याला मस्त असा इडली ढोकळ्याचा बेत होता. मीन्स माझ्या मुलीला ढोकळा हा पदार्थ आवडत नाही, मात्र इडली ती खूप आवडीने खाते, त्यामुळे ही इन्स्टंट इडली मी रेडी करत असते. अगदी 10 मिनिटात ही इडली बनते आणि मी मिक्सरमध्ये बनवत असते. मिक्सरमध्ये फक्त मी 1.5 वाटी बेसन घातलं, त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातला, थोडीशी हळद, मीठ, साखर, पाणी घालून एक बॅटर रेडी करून घेतलं. मला इडली ढोकळा बनवायचा होता, त्यामुळे मी ते गंजात काढलं, नाहीतर मी त्यामध्येच इनो घालते. जास्त भांडीही भरत नाही. आणि साईडला कुकर गरम करून ठेवलं होतं. इडली पात्रात इडली लावली आणि लगेच माझी ढोकळा इडली तयार आहे. जर तुम्ही कधी या पद्धतीने ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा. आजच्या युगात कुठलंही काम लवकर न होण्याचं कारण असेल तर ते म्हणजे मोबाईल स्क्रोलिंग. कधी कधी आपण अगदी 10 मिनिटासाठी फोन घेतो आणि 1 तास कसा निघून जातो हे देखील कळत नाही. या चक्करमध्ये मात्र आपली घरातली बरीचशी कामे तशीच पडलेली असतात. त्यासाठी एकच सोल्युशन, एक स्पेसिफिक टाईम मोबाईलसाठी ठेवा आणि बाकीचा वेळ मात्र स्वतःवर आणि कामावर फोकस करा. तर आज दुपारच्या जेवणात बनणार होती मसाला ढेमसांची भाजी. मला ही भाजी खूप जास्त आवडते. तुम्हाला आवडते की नाही कमेंट करून नक्की सांगा. पण जेव्हा मी उत्तराखंडात पहिले राहायला आले ना, तर आम्हाला ढेमसे तर दिसतच नव्हती. पहिले तर माहितीच नव्हतं की याचं नाव काय आहे, तर याला हिंदीमध्ये टिंडे म्हणतात. पण जेव्हापासून माहिती झालं तेव्हापासून मी मात्र वर्षातनं 2 ते 3 वेळा ही भाजी बनवत असते. पूर्ण वर्षभर काही इकडे सीझन नसतो. आत्ता याचा सीझन आहे आणि त्या दिवशी मार्केटमध्ये मला अचानक दिसली, त्यामुळे मी लगेच विकत घेतली. सध्या तरी ही भाजी खूप जास्त महाग आहे आणि मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवते, तर विचार केला की तुमच्यासोबत रेसिपी देखील शेअर करावी. आईकडे असताना ही भाजी मात्र खूप वेगळ्या पद्धतीने बनवली जायची, पण आमच्या शेजारच्या काकू होत्या, त्या मात्र शेवग्याची भाजी असेल किंवा मसाला ढेमसांची भाजी, या व्यतिरिक्त मी तुमच्यासोबत एक घसरवड्याची भाजी देखील शेअर केली होती. तर या 3 भाज्या त्या काकू खूप चांगल्या पद्धतीने बनवायच्या आणि त्यांच्याकडे जेव्हाही या भाज्या झाल्या तर मात्र आमच्याकडे आणून द्यायच्या. तर त्यांच्याच पद्धतीने मी ही भाजी बनवणार आहे. जेव्हापासून मला त्यांची पद्धत माहिती झाली तर मी याच पद्धतीने बनवत असते. तर इथे मी फोडणीमध्ये थोडंसं बारीक कांदा, टमाटर, शेंगदाणे, आवडीनुसार कुठलेही मसाले घालू शकता. जर तुमच्याकडे खोबरं असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता. आणि पहिले तुम्ही बघितलं जेवढे काही ढेमसे होते ते मी व्यवस्थित रिकामे करून घेतले आहे, आणि त्यामधून जेवढा काही गाभा निघाला तो आपल्याला फेकायचा नाही आहे. तो देखील आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा टमाटर परतताना साईडला कांदा टमाटर फ्राय होत होता, तर विचार केले की एक ट्रिक देखील तुमच्यासोबत शेअर करावी. तर आज मी फोडणीचं वरण देखील बनवणार होते, तर त्यामध्ये मी लौकी भोपळा घालत असते. तर बरेचदा आपण काय करतो की भोपळा बास्केटमध्ये ठेवतो फ्रीजमध्ये, तर तो जेव्हा अर्धा कट असतो ना, तर तो जो भाग असतो अर्धा कट असलेला तो काळा पडतो. तर ही ट्रिक मी यूट्यूबवरूनच बघितली होती, तर त्यावर मी अशी सिल्वर फॉईलने पॅक करून ठेवते. आता आपण हा जरी बास्केटमध्ये ठेवला तरी तो वरचा भाग काळा होत नाही. भलेही चिरताना आपण तो छोटासा भाग काढून टाकतो, पण बरेचदा तो काळा पडल्यामुळे खायची इच्छा होत नाही. तर इथे माझी आता टमाटर कांद्याची ग्रेव्ही देखील रेडी झाली होती. थंड करायला ठेवले आहे. तोपर्यंत मी फोडणीचं वरण मला बनवायचं होतं, तर ते देखील मी बनवून घेणार आहे.
त्यानंतरची नेक्स्ट सवय आपल्या बायकांचं असतं की एकाच वेळी सगळं काम संपवायचं. एकाच वेळेस सगळं काम केल्याने कामात गोंधळ होतो, आपली चिडचिड होते, काम देखील नीट होत नाही, इवन आपल्याला खूप जास्त थकल्यासारखं वाटतं. सतत काम केल्याने आपली प्रोडक्टिव्हिटी देखील कमी होते. त्यासाठी काम करताना छोटे छोटे ब्रेक्स घेणे खूप गरजेचे आहे. एका वेळेला एकच काम करण्याचा प्रयत्न करायचा, त्यामुळे कामावरचं आपलं फोकस देखील वाढतं आणि आपल्याला स्ट्रेस देखील येत नाही. याचं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला समोर दाखवतेच. जसं मी या कढईमध्ये भाजी फोडणी घालती आहे. ही कढई तशी भाजीसाठी मी रेग्युलरच वापरते. त्या कढईमध्ये मी नोटीस केलं की जास्त वेळ जर मी भाजी व्यवस्थित मिक्स केली नाही तर ती खालच्या कढईला लागते. तर आज तसंच काहीतरी झालं. मी भाजी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आणि साईडला पोळ्या बनवत होते. त्याचबरोबर माझं व्हिडिओही शूट करणं होतं. एका वेळेस 3 कामे चाललेली होती आणि भाजी मात्र खालच्या साईडला थोडीशी करपल्यासारखी झाली. पण माझ्या लवकर लक्षात आले आणि ती मी लगेच दुसऱ्या गंजामध्ये ट्रान्सफर केली. तर आता बघा भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि या पद्धतीने भाजी खूप जास्त टेस्टी लागते. जर कधी तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली नसेल तर नक्की बनवा. तर मैत्रिणींनो, आज आपल्या चॅलेंजचा 3रा दिवस आहे. कालचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला नाही. त्याचं कारण सांगते की काल दिवसभर लाईट नव्हती. अगदी सकाळी 4:30ला लाईट गेली होती. इवन इन्व्हर्टर देखील आमचा ऑफ व्हायला आला होता. पाणीही नव्हतं, त्यामुळे आंघोळी देखील 5 वाजता कराव्या लागल्या. देवाची पूजा नाही, सकाळचा कसा तरी आम्ही स्वयंपाक केला. कारण जास्त पाणी नास केलं असतं तर मोटरही सकाळी ऑन केली नव्हती, त्यामुळे मग पाण्याचाही प्रॉब्लेम येईल. त्यामुळे अगदी 5 वाजता संध्याकाळची आंघोळ झाली. मग आंघोळ केल्यानंतर रात्रीचा स्वयंपाक, नियाचं खेळणं, त्यामध्ये काल काही रुटीन फॉलोच करता आलं नाही. पण मी दिवसभर ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न केला. मला काही थकल्यासारखं वगैरे वाटत नव्हतं. कालचा दिवस छानच गेला. पण आजचा दिवस देखील खूप छान निघाला आहे. पहिले मी तुम्हाला म्हटलं होतं की मला जेवल्यानंतर कंटाळा वाण्यासारखं वाटत होतं. त्याचं कारण एक माझं हिमोग्लोबिन आहे. जर हिमोग्लोबिनची लेवल आपली कमी असेल ना तर खूप हातपाय वगैरे दुखतात, काम करायची इच्छा होत नाही, वीकनेस फील होतं. पण गेल्या 4-5 दिवसापासून मी तुम्हाला जसं म्हटलं होतं एका व्हिडिओमध्ये की मी ज्यूस बनवलेला आहे आणि तो ज्यूस मी त्या ट्रिक्सने रेग्युलर पिती आहे ना. अगदी 3-4 दिवसातच ना फरक दिसून आलेला आहे. त्यामुळे फक्त मला सांगायचं होतं व्हिडिओच्या थ्रू की तुम्हाला जर हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम असेल तर ही ट्रिक ट्राय करा. या व्यतिरिक्त एका ताईंनी कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी ठेवा रात्रभर आणि प्या, त्याबद्दलही सांगितलं आहे. तर ते देखील मी ट्राय करणार आहे. कारण एकाच वेळेस सगळ्या सवयी जर लावायच्या म्हटलं तर मग वेळ लागतो आणि मला तरी तेवढं सगळं पॉसिबल होत नाही. त्यामुळे हळूहळू करते आहे. स्वयंपाक वगैरे झाला होता, निया यायची वेळ झाली होती, त्यामुळे थोडासा आराम करणार आहे आणि त्यानंतर माझं दुपारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. जेवणाचं ताट पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं का? मला तर ताट पाहूनच पोटभर जेवण झालं होतं आणि आजचं जेवण देखील खूप टेस्टी झालं होतं. तर या 2-3 दिवसापासून मी खूप चांगल्या प्रकारे जेवण करते आहे. पहिले काय व्हायचं की नियाचा टाईम 1:30-2चा असायचा. ती आली की तिला तयार करणे, साईडला माझी कधी कधी एडिटिंग थोडीफार राहिली असायची ती करायची आणि जेवणाचा टायमिंगच नव्हता. म्हणजे सकाळच्या नाश्त्यावरच मी कधी कधी राहायचे, कधी 4:30 देखील वाजायचे. त्यामुळे यावेळेस डिसाईड केलं आहे की आपला टाईम एक फिक्स करायचा. दुपारी मस्त असं जेवण केलं, अर्धा-1 तास आराम केला आणि त्यानंतर मी किचनमध्ये आले आहे. तर आजच्या टू डू लिस्टमध्ये जी काही एक्स्ट्रा कामे लिहिलेली असतात ती मी दुपारनंतर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत असते. सकाळी दूध उशिरा आलं त्यामुळे गरम करायचं राहून गेलं होतं, त्यामुळे आता साईडला दूध तापवायला ठेवणार आहे. त्याचबरोबर 1 किलो मी तूप मागवलं होतं, तर ते देखील डब्यात भरून ठेवायचं राहून गेलं होतं. जेव्हाही मी बाहेरून तूप विकत घेते ना तर मी फ्रीजमध्ये ठेवते. कारण जर पातळ तूप आपण डब्यामध्ये टाकलं ना तर भरपूर तूप मला असं वाटते की ते रॅपर्सला वाया जातं आणि जर अशा प्रकारे फ्रीजमधलं घट्ट तूप आपण कुठल्याही डब्यामध्ये जर टाकत असेल तर ते वाया जात नाही. मी पहिले कैचीच्या मदतीने हे पॅकेट फाडून घेणार आहे आणि त्यानंतर 2 डब्यामध्ये हे तूप ट्रान्सफर करणार आहे रेग्युलर वापरासाठी आणि बाकी नैवेद्यासाठी वगैरे लागलं तर काढता येतं. आजच्या टू डू लिस्टमध्ये तसं तर मी 3 एक्स्ट्रा कामे लिहिलेली होती. आता उन्हाळा येतो आहे त्यामुळे मला ताक मसाला रेडी करून ठेवायचा होता. आमच्याकडे काय होतं की दही असली तर नॉर्मल दही खाणं होतं, कारण ताक बनवायला कंटाळा येतो. जर मी स्वयंपाक करताना जर बनवून ठेवले तर ती बनवली जाते, पण वेळेवर कधी इच्छा झाली, उन्हातून नवरोबा वगैरे आले तर मग त्यांना द्यायचं. मग त्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं कट करा, त्यात टाका, खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी ना एक इंस्टाग्रामवरही त्याचबरोबर यूट्यूबवरही व्हिडिओ बघितला होता. बरेच दिवसापासून मी हा व्हिडिओ फॉरवर्ड करून ठेवला होता आणि विचार केला की मी देखील ताक मसाला बनवणार. तर त्यासाठी काही बेसिकचे मसाले मी इथे काढत आहे.
पहिले तर मी फर्स्ट टाईम बनवत आहे त्यामुळे कमी क्वांटिटीमध्येच बनवणार आहे. तर इथे मी जिरा घेतलेला आहे, त्याचबरोबर धने, लवंग, मिरे, त्यामध्ये तर दालचिनी देखील दाखवली होती. या व्यतिरिक्त बडीशेप देखील दाखवली होती, पण माझ्याकडे जे वस्तू आहेत तेच मी घेतलेले आहे. त्याचबरोबर कढीपत्ता धुवून ठेवलेला होता फ्रीजमध्ये, तर तो देखील मी इथे व्यवस्थित परतून घेणार आहे. मीन्स कडक होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे वाटेल तर पुदिन्याचं पावडर मीन्स पुदिना जर असेल तर तो देखील तुम्ही रोस्ट करून टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हतं तर मी हे बेसिक्सच मसाले यात घेतलेले आहे. आणि त्यानंतर थंड झालं की मिक्सरला अगदी बारीक पावडर करून घ्यायचं आहे. फक्त इथे मी मिक्सरला लावताना थोडासा चाट मसाला, त्याचबरोबर काळं मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं साधं मीठ देखील ॲड करता येतं. जर तुम्हाला गोड ताक हवी असेल तर तुम्ही यात थोडीशी पिठी साखर देखील ॲड करू शकता. मला खरंच वाटलं नव्हतं की हा मसाला टेस्टी असतो. जर तुम्ही या पद्धतीची कधी खरंच रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की करा. तर इथे मी 5-6 दिवस पुरेल एवढाच मसाला बनवलेला आहे, कारण मला नाही माहिती होतं की या मसाल्याने जी आपली ताक असते त्याला एवढी चांगली टेस्ट येते. नेक्स्ट टाईम मी नक्की बनवणार. तर इथे मी याला एअरटाईट कंटेनरमध्ये सध्या तरी बाहेरच ठेवलं आहे, पण तुम्ही वाटेल तर फ्रीजमध्ये जरी स्टोअर केलं तरी देखील चालेल. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडासा ताक मसाला लागला होता, तर त्यामध्ये दही फिरवून घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि हा मसाला घातलेला आहे. टेस्टी ताक बनलं होतं ना, काय सांगू, खूपच टेस्टी असं बनलं होतं. माझ्या मुलीने देखील आवडीने पिलं. आजकाल कुठलीही गोष्ट प्यायची म्हटलं तर आम्ही गेस्ट रूममध्ये बसत असतो, नाहीतर मग आमच्या बाल्कनीमध्ये, कारण खूप चांगलं वातावरण असतं. जसं उत्तराखंडचं वातावरण खूप जास्त आत्ता तरी गरम नाही आहे, फॅनवर चाललेलं आहे, म्हणजे अगदी 2 किंवा 3 वर फॅन लावलं तरी चालतं. सध्या तरी एवढी गरमी नाही आहे, पण मेच्या शेवटी आणि जूनमध्ये इकडे मात्र खूप गरम होतं. मीन्स दमट वातावरण असतं. मी जर उत्तराखंड फिरण्याचा प्लॅन करत असेल तर हा मोसम बेस्ट आहे. तसं तर मार्चमध्ये सीझन खूप चांगलं असतं, पण यावेळेस खूप पाऊस होता. यावेळेस एप्रिलमध्ये देखील सीझन चांगलं असतं, पण मेच्या एंडिंगमध्ये किंवा जूनमध्ये तर चुकूनही येऊ नका. अगदी महाराष्ट्राचीच फिलिंग येईल तुम्हाला. आणि आता शेवटची सवय, स्वतःसाठी वेळ न काढणे. मैत्रिणींनो, रोज भरपूर वेळ काढणे पॉसिबल होत नाही. आता मला रोज भरपूर वेळ मिळतो, मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधून दाखवलं आहे मी कशी टाईम मॅनेजमेंट करते. 2 ते 3 तास तर इझिली मिळतात, पण ते व्हिडिओ एडिटिंगमध्ये वगैरे जातं, बुक्स वाचण्यामध्ये जातं, बरेचदा बाहेर मैत्रिणींसोबत बोलणं होतं. पण मी हप्त्यातला 1 दिवस मात्र सेल्फ केअरसाठी ठेवला आहे, तेव्हा मात्र मी स्वतःची क्लिनिंग करत असते. तर आज तुम्ही माझ्या पायाची अवस्था व्हिडिओमध्ये तर बघितली, अगदी पांढरे पांढरे झालेले होते. त्यामुळे मी इथे एक पाणी रेडी केलं होतं, त्यामध्ये थोडंसं शॅम्पू, लिंबू आणि बेकिंग सोडा घातला. हलकंसं गरम पाणी घेतलं होतं, त्यामध्ये 15 मिनिट पाय व्यवस्थित डीप बुडवून ठेवले होते. नंतर आपले पाय व्यवस्थित धुवायचे, कोरडे करायचे आणि त्यानंतर हा मास्क लावायचा आहे. यामध्ये मी 1 चमच तांदळाचं पीठ, त्याचबरोबर 1 चमच मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्ही वाटेल तर दूध ॲड करू शकता, नाहीतर मग गुलाबजल ॲड करू शकता. नाही जर गुलाबजलही नसेल तर दही देखील तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर आपल्या पायाला 10 ते 15 मिनिट व्यवस्थित या पिठाने रब करायचं आहे. जेवढी काही डेड स्किन असते ना मैत्रिणींनो, खूप चांगल्या प्रकारे रिमूव्ह होतं. त्यानंतर चांगले पाय वॉश करायचे, लगेच मॉइश्चरायझर अप्लाय करायचं, कारण आपण एवढी त्या पायाची घासणी केलेली आहे, त्यामुळे मॉइश्चरायझर अप्लाय करणे खूप गरजेचे आहे. आणि तुम्ही बघा पायामध्ये किती डिफरन्स आहे. पहिले माझे पाय कसे दिसत होते आणि आत्ता कसे दिसत आहे. इफेक्टिव्ह रेमेडी आहे, जास्त काही सामानही लागत नाही आणि झटपट आपले पाय स्वच्छ होतात. अगदी एका वापरात देखील तुमचे पाय खूप स्वच्छ होतील. पण जर तुम्ही याचा हप्त्यातून 2दा किंवा 1दा वापर केला तरी देखील चालेल. आणि शेवटी रात्री माझं महत्त्वाचं काम कंप्लीट केलं आणि त्याचबरोबर माझा व्हिडिओ देखील एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील खूप युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, हाईप करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.